आणि आज आहे 11 जानेवारी 2023. आजपासूनचा शेतकऱ्यासाठी अंदाज देतो आहे. मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 6, 7, 8, 9, 10 दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार, तर तसा पाऊस पडला. आता परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे. आज आहे 11 जानेवारीपासून, आता म्हणजे उद्या 12 जानेवारी. तर 12 जानेवारी 2024 ते 15 दिवस आता हवामान कोरडं राहणार आहे. पाऊस काही येणार नाही, थंडीची लाट येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं, आता ह्या 8, 9, 10 तारखेला काही काही भागामध्ये पाऊस पडला. आणि आता पाऊस पडल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का आता चण्याचं पीक आहे, कोणतं फुलावरलं जे पीक आहे, तर आता काय होतं आहे, पाऊस पडल्याच्या नंतर धुई येणार आहे. म्हणजे आता उद्याच्याला 12 जानेवारीला धुरळी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की उद्याच्याला धुके येणार आहे. आता पाऊस काय आता उद्यापासून येणार नाही, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. परत एक सांगू इच्छितो की 15 दिवस आता हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. आणि ज्यांच्याकडं हरभऱ्याचं पीक आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, फुलावा असताना थोडा ट्रेस द्यायचा. ट्रेस दिल्याच्या नंतर काय होतं, घाटाची संख्या वाढते, फुलामध्ये जास्त पाणी द्यायला जमत नाही. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, धुई आल्याच्या नंतर एक बुरशीनाशकाची आणि एक चांगल्या कीटकनाशकाची फवारणी करून घ्या. असं केल्याच्यानंतर तुमच्या हरभऱ्याला देखील उतार आहे. पण आता राज्यामध्ये 12 जानेवारीपासून ते 25 जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त 16, 17, 18च्या दरम्यान परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणजे ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.